नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. खरं तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय. कुठे गेलोच ना फिरायला, तर फायनली आता आपली बॅग वगैरे पॅक झालेली आहे आणि आपल्यासाठी नाश्ता बनतो, जेवण ट्रॅव्हलमध्ये. हे बनलं आहे जवळा, हे बुर्जी आणि इथे शेंगा वगैरे ठेवल्या आहेत आणि आपली कॉफी. ही आपली कॉफी बनते आहे. तर चाललोय कुठे ते तुम्हाला नक्की समजेल, पुढे बघत राहा. मोठी रोड ट्रिप आहे ही. तर आता फायनली निघालेलो आहे. खाली आपली गाडी थांबली आहे, सगळं सामान एक बॅग पोचवलं ऑलरेडी. बाय 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 ना. तर फायनली आता प्रमोद दादा आले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत. आता ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं सकाळी 7 वाजता ना, 7 वाजता निघायचं होतं. आता झाले 8:30, तरी पण आम्ही अजून निघालो नाही. आता आम्ही जाणार घनसोलीला आणि घनसोलीवरनं आपली पिकनिक स्टार्ट. आता निघायचं आहे आम्हाला. आमचा नाश्ता चालू आहे. मग काय बोलशील? मस्त वेगळा नाश्ता करून आपण निघतोय आणि मँगो खातोय. ते लोक सुकट खातात आणि भुर्जी खातात. तू काय नाश्ता करत? मी आता थोड्या वेळा पूजा झाल्यानंतर नाश्ता करणार गाडीमध्ये. पितरगड आहे. पितरगड नंतर तुझा यो दारचुला गुंजीपासून आधी गायला संपला आणि यो एक जातं रोड तुझा ओम पर्वतला येताना आपल्याला दारचुलापर्यंत सेम आहे, पितोरागडपर्यंत. नंतर नाही कैची दाम वगैरे आलमुडा असा रिटर्न आहे. आग्रा झालं पॅकिंग नाही. आम्हाला माणूस कल्टी मारून, दरवेळी कल्टी मारते फ्लाईटची आहे, कल्टी मारून. आता बॅग पण दे ना, बॅग दे तुला. यावं बॅग दे ना आमच्यावर. हां लगेच हां लगेच तू लगेच अजून 1 तास. गाडी आमची कोल्ड स्टार्ट होते आणि हा आमचा संसार. एका गाडी एवढा सामान मावणार आहे, एवढ्या बॅगी. 4 माणसानं सामान किती. आमच्या मित्र स्टेटस आहे आमच्यावर पिकनिकला नाहीत म्हणून. 1 मिनिट वापस. अरे ये क्या, खाना छोड़ के कहाँ जा रहे? भैया बुला रहे हैं। बुला रहे हैं तो क्या हुआ? कह दो खाना खा रहा हूँ। अगर खाना खाते वक्त भगवान भी बुलाए तो नहीं उठना अगर चाहिए। भगवान बुलाते तो शायद नहीं जाता, लेकिन बड़े भैया बुला रहे हैं। वहाँ कोई नहीं है मिस्टर शर्मा। अरे बापू अप्पू को सिर्फ आपके दिमाग में है ये सर्किट। तेरे को दिखता है ना बापू? हेलो बाबू, तुमने क्या एंट्री मारा? आमच्या मित्र स्टेटस आहे. मित्र आम्ही पिकनिकला नेत नाही म्हणून आणि स्टेटस टाकला. आता यो आला आमचा मित्र आम्हाला सी ऑफ करायला. मित्र तुझे व्हिडिओ दाखवले आम्हाला योगाने, काय तुम्ही स्टेटस टाकलास तो? त्याच्यावर काय स्टेटस आहे तो? नक्की काय पुन्हा ठेवलं तू नक्की? डेलासने बोला नाही तो डेलासने बोला नाही तो नाही. बॅग वगैरे पॅक करून झाल्या आमच्या आणि आता नारळ फोडून आम्ही पुढच्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. हे दोघं आम्हाला मुद्दाम हसतात. हे लोक हे दोघं. आम्ही दुसऱ्या गाडीत येतो. मी देणारच का? दुसऱ्या गाडीत येतो आम्ही. नेहमीप्रमाणे आम्हाला सी ऑफ करायला येते ही पोरगी आमची. आम्ही चाललो, बाय बाय. आम्ही चाललो. नुरू नाही ताता येते का तू? येते, ये लवकर खाली. हे आमची आली हिरोईन. हाय नुरू. आणि फायनली आता आम्ही निघत आहोत. हाय. मोर्या एकविरा माते की जय. आमचं तुझे दादा ये ना खाली बघतात. आमचे वरिष्ठ दरवेळी आमच्या पिकनिक नारळ फोडतो, पण यावेळी ना आले. मंगलमूर्ती जय मल्हार. लवकर येतो भाऊ चला. प्रमोद बोलला घेतला. आता जस्ट आमची जर्नी स्टार्ट झाली आणि नेहमीप्रमाणे आमचा पहिला स्टॉप असतो पेट्रोल पंप. डिझेल टाकायच्या गाडीमध्ये. डिझेल टाकता टाकता बाजूला एक गाडी होती, याच्यावर बघा काय आलेलं आहे.
जुलजुल लेकिन बाप को मत भूल, आज ये बादशाह तेरे लिए बदनाम है. आणि हा शेवटचा तर एकदम डेंजर आहे. अख्खा गाव धरला पण आपला रुबाब नाही हटला. आता कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आम्ही निघालो होतो सगळेजण, तर मध्ये झाला योगेशचा फोन. बोलतो मला पण तुमच्या बरोबरच येतो, तिला येणार होतं फ्लाईटमध्ये, मला पण यायचं आहे. तर मग टाईमपास करण्यासाठी सगळ्या गाडीच्या टायरची हवा घालले, नायट्रोजन भरतो आहे. आणि नायट्रोजन भरता भरता आम्ही आलो तर मॅगडीला टाईमपास नाश्ता करायला. तर नाश्ता करून मग ते आता योगेश वगैरे येतील, त्यांना पिकअप करून किंवा दुसरी गाडी घेऊन आम्ही पुढे निघू. आम्ही बसलो आता मॅगडीमध्ये. हा मॅगडीचा कॅफे आहे. इथं खायला बघा काय खायला पगाने. मग काय राव बा, हा मॅगडीमध्ये सगळं. हा मॅगडीमध्ये आम्ही सुकट खाणारच. आपण गाववाले बोलायचं आपल्याला सुकट खायचीच लागते ना आपल्याला. आम्ही जो सकाळी 10 वाजता निघालेलो, या आमचा योग्य जेव्हा आम्ही घराजवळ होतो तेव्हा नको नको करतोय ना. आता वाजले ते 12 वाजून 7 मिनिटं ना. आता रेडी होऊन आले, म्हणजे दुसरी गाडी आहे टायमावर. आमचा बच्चा मोरया. आणि फायनली 12 वाजता मोरया. एकविरा माते की, साई बाबा की. चला फायनली आमचा प्रवास चालू आता 12 वाजता, जो आम्ही 8ला निघणार होतो. हे याचे एकट्याचे मुलं टाइमपास झालाय. ते त्या एक भारी काम झालंय. हा आता नारा गौरी देवाला. हा गौरी देवाचा पर्वत. अजून एक गाडी निघाली. इथे PUC संपले, आता PUC काढून मग पुढे जाऊ. तर वाजले 1 ना, अजून आमची ठाण्यातूनच बाहेर निघत नाही आम्ही. एवढी ट्रॅफिक आहे इथं, फुल ट्रॅफिक. ट्रॅफिक काय समजत नाही, एवढी ट्रॅफिक आहे, कंटाळलं अक्षरशः. सुरुवातच एवढी डेंजर झाली, पुढं काय माहिती काय होतंय. आता आम्ही निघालो होतो मध्ये. आता एक फाउंटरला एक होल्ड घेता. फर्स्ट फाउंटरला थांबलो होतो तर ही गाडी आहे रँगलर. त्याच्या बाजूला आर्टिका बघा, एकदम छोटी भाऊ वाटते. खतरनाक केली गाडी, एक नंबर. काय साईज आहे. बाजूला उभं बघितले, बाजूला उभं तिथे तिच्या टायरांचे एवढा पम्या आहे बघ. टायरांचे एवढा आहे तो. म्हणजे गाडीची हाईट समजू शकता तुम्ही किती आहे. तुम्ही जर मुंबईवरनं गुजरात सुरत कुठं ट्रॅव्हल करत असाल तर एकतर रात्री निघा, म्हणजे पहाटे लवकर निघा. कारण की इथं ट्रॅफिक खूप भयंकर आहे. 2-2.5 तास लागला आम्हाला ट्रॅफिकमध्ये. ठाण्यावरनं फाउंटनपर्यंत, म्हणजे 10 किलोमीटर. 10 किलोमीटर असेल ना का, 10 किलोमीटरला 2-2.5 तास लागले. आले नाही मग त्यांना असा व्हिडिओ कॉल मध्ये सगळ्यांशी कनेक्टेड. कल्टी मार, सगळ्या वेळी कल्टी मारले नाही, आता व्हिडिओ कॉल करून आमच्याशी बोलतात. हा बायकांना घाबरतात त्या. बायकांना घाबरता तुम्ही का रे. हा बायको पाठवत नाही. मीच बोलते नेहा पाठवत नाही. काय रे मीत उगत नेहाचं नाव खराब करतो रे. म्हणजे भाडं देते म्हणून ते ऐकायचं का त्यांचं. आता थांबलो आम्ही वनभोजन करायला. दुपारी जेवायला थांबलो नाही, आता 3:30ला जेवायला थांबलोय. आता या झाडाच्या खाली इथंच जेवतो आणि जेवून पुढे जाऊ. त्याच्या खास किती बघाय, तेवढ्या खाली गाडी नेली आणि ही जेवायला चटई आमच्या घरातून आणला आम्ही बघा. खाली आमचा वनभोजन. ही कंची आठवण तुला माहिती आहे का, केदारनाथची. त्यामुळे केदारनाथ होता ना, सेम ऐकत भेटलेलो. तर जेवण आहे, लिव्हर पेट आणि चिकन मिक्स, मुंडी भिवंडी स्पेशल. भिवंडी स्पेशल. दोन्ही अलग अलग असतील, भिवंडी आणि बामण डोंगरी पनवेल. भिवंडी पनवेल आणि खाणारे फक्त नवी मुंबईचे मधले. आमचं जेवण चालू झालं आहे. बुर्जी, मुंडी, चिकन. थँक्यू स्वरूपा आणि थँक्यू वहिनी. मी 3,000 5 दिले आम्ही. आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि आता जेवून आम्ही आता काहीतरी गुजरात बॉर्डरवर पोहोचू. एक अर्धा तास ना, अर्धा 1 तास. मी बोलतोय की हायवेला या गाड्या कशा काय येतात अशा, सगळ्या रॉंग साईडने गाड्याचा हायवेला.
तर आता पुढे आलो तर बघतो इथं गाडी ॲक्सिडेंट झालं वाटतं. अरे बाबा गेले खाली. हां हे काय बाबा डायरेक्ट कंटेनर जेव्हा खाली जाऊ पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. मुन्या सगळ्या गाड्या आमच्या साईडला. नशीब आमच्या साईडला नाही. बच्चू आमच्या गाडीत आला आहे योगेशला पार्टनरशिपला आणि मी झोपते. रात्री गाडी चालवायला लागेल. मग झोप घेतो. रिषभची आठवण येते बच्चूला. बच्चू रिषभची आठवण येते का? तो बघितला मी बरं वाटलं. जरा लहान झालंय. बच्चा त्याला बरं या फ्लाईटची मस्त दीड तास झोप घेऊन उठलो होता. आता आम्ही योगेश दादाला झोपवतो. योगेश झोपतलो मी चालवते गाडी म्हणजे रातच्या टेन्शन का बच्चा. बच्चा टेन्शन नाही. बच्चा रातभर गाडी चालू का बच्चा. चहा प्यायला ब्रेक घेतला. तो ब्रेक घेतल्यानंतर बघू पुढे कसं काय असं दाखवतो तुम्हाला. झोपलं होतं आता गुजरातमध्ये तर राहतो मी आता. पुढून कुठून टर्न आहे काय आहे बघूया आता दाखव. तुम्ही इथून जात असताना सुरतच्या एक 100 किलोमीटर आधी भरूच म्हणजे एक ब्रिजच्या इथून राईट आहे. भरूच हायवे सुरतला पूर्ण बायपास करतो. सुरुवातीला थोडीशी लागते ट्रॅफिक ही अशी आहे ट्रॅफिक पण नंतर पूर्ण हायवे ब्ल्यू दाखवला आम्हाला. मग आम्ही तो टर्न मारला. तर हा आहे तो रस्ता दिल्ली सुरत मुंबई दिल्ली हायवेचा. सुरत बायपास करून जातो रस्ता हा. हा असा हायवे आहे की या हायवेवर तुम्हाला गाडीची स्पीड म्हणजे किती तुम्हाला पळवायचं तेवढे पळवा. पण स्पीड लिमिट 120 आहे. आम्ही चाललो थोडा एक्स्ट्रा स्पीडमध्ये पण खूप छान हायवे आहे सुरत बायपास आणि आम्हाला सरळ हायवे पकडून. जर जे मी सांगितल्याप्रमाणे सुरतचा आधी बायपास येतो वडोदरा दिल्ली हायवे तिथून जर प्रवास करत असाल तर तुम्ही एक माइंडसेट ठेवा की 100 किलोमीटरपर्यंत एकही फूड प्लाझा किंवा रेस्ट नाही म्हणजे वॉशरूम्स वगैरे नाही आहेत. तर या हायवेवर चालताना याची काळजी घ्या. खूप मस्त आहे हा वडोदरा दिल्ली हायवे जो आहे. कंटिन्युअसली गाडी आपली 100च्या वरती म्हणजे 120च्या वरती 120 स्पीड लिमिट आहे तर 120च्या वरती कंटिन्युअसली गाडी राहते. परंतु एकच प्रॉब्लेम आहे की इथं वॉशरूम्स वगैरे आम्हाला पहिला वॉशरूम भेटला चढल्यानंतर 100 किलोमीटरनंतर वॉशरूम आणि हा फूड म्हणजे खायला. बाकी रस्त्यामध्ये तुम्हाला एकही वॉशरूमचे बोर्ड आहेत पण तिथं वॉशरूम अजून झालेले नाही आहेत. रेस्टरूम वगैरे काय नाश्ता वगैरे नेहमीप्रमाणे इथून दूध घेतला आणि आमची कॉफी बॉय प्रमोदची आणि नाश्ता आमचा दिवसातला दुसरा नाश्ता नाही पहिला नाश्ता नाही. सकाळी घरांची नाश्ता करून गेलो ना नाही मॅगडीला खाली उसळलं ती सुकर्णपूरची. हा फूड कोर्ट आहे 100 किलोमीटर नंतर वडोदरा दिल्ली हायवेवर चढल्यावर. हा रस्ता आहे. या रस्त्याच्या लेफ्ट साईडला गेलं तर मला खूप छान स्मेल येईल. ओळखा का आणि नाव वाचा काय. आम्ही जो मगाशी नाश्ता करून जो प्रवास चालू केला होता हायवेवर तुम्हाला जो बोललो की रेस्ट रूम वगैरे नाही आहेत तर तो हा रस्ता हा आता अहमदाबाद एक्झिट आहे. अहमदाबादला इंदोर आणि हा इथून रस्ता हा बंद आहे पुढे म्हणजे इथून एक्झिटच घेणं आहे. आणि इथून पुढचा आता कुठला हायवे लागतो आहे तुम्हाला दाखवतो मध्ये. आता इथून पुढे एक दुसरा कुठला तरी हायवे हा खाली फिरून जातो असा रस्ता. तिकडून एक्झिट घेतल्यानंतर हा इथून फिरून जातो आणि तो रस्ता पुन्हा तिथे पुढे कुठेतरी आहे हायवे. दाखवतो तुम्हाला कुठला हायवे आहे तो कसं जायचं ते. एक्झिटला आम्ही थांबलो आहे. आमच्या रितेश दादाने गाडीची पूर्ण केअरिंगसाठी ग्लासवर काही स्पॉट नाही पडावं म्हणून साफसफाई चालू केलं आहे. पाऊस तर नाही इथं पण पाऊस येण्याच्या आधीच ग्लास वगैरे साफ करून घेतो आहे.
अहमदाबाद हायवेवरून एक्झिट घेतल्यानंतर हायवे शोधाच्या नादात आम्ही कुठल्या कुठल्या गल्ली गुल्लीत घुसलोय. पूर्ण ऑफ रोड रस्ता आहे, फुल टाइमपास चाललाय आमचा. कुठला रस्ता चुकलो का आम्हाला समजत नाही. जिथं रस्ता भेटेल तिकडपर्यंत पोहोचू. आता बघू, दाखवतो तुम्हाला कसं आलोय. तुम्ही या गोष्टी अवॉइड करा. 12 तासानंतर आमची राजस्थानमध्ये एंट्री झालेली आहे. गुजरात फिरून फिरून पूर्ण आता राजस्थानमध्ये आलं. आता ही राजस्थान बॉर्डर. अहमदाबादला आम्ही शेवटचा तुम्हाला दाखवला की हा हायवे इथे एंड होतोय. त्या हायवेनंतर जवळजवळ 2-2.5 तास आम्ही फिरलो. म्हणजे गुजरातमधून MP मध्ये घुसलो. MP मधून पुन्हा आता मग हा मुंबई पुणे मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आता जस्ट टोल भरला आणि आता इथं जेवायला थांबलोय. आता वाजलेत रात्रीचे 12:48 आणि आम्ही आता इथं जेवायला थांबलोय. सगळं जेवण आहे बघ आमचं झोपायला तयार. बेड लागला आमचा. हे बघ जेवण सगळं थंड आहे. निदान भाकऱ्या तरी आम्हाला गरम गरम भाकऱ्या गरम करून खातो. या टोल नाक्यावरच्या बाजूला जेवलो. आता इथंच एक झोप काढतो आणि सकाळी डायरेक्ट दिल्लीपर्यंत गाडी चालवायची. नॉनस्टॉप दिल्ली. हा घ्या तैर घ्या. बच्चा तू लक्ष दे बरोबर. आम्ही झोपतो आहोत. जावाला घरांची झोपाला आहे रस्त्यावर. हा मंडळाचे पैसे लय वाचतील. हा बच्चा आमची राखणदारी करतोय. मग बच्चा झोपेल आणि आम्ही त्याची राखणदारी करू. जेवण पण पसंत. या झोपले योगेश. तिथं कॉफी बनते. कशी वाजले दाखव वॉचमध्ये. 4:03 झालेत आणि आमची कॉफी बनते इथं. आता कॉफी बघून आता वाजल्यात सकाळचे 5:45 आणि आम्ही आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवर. रात्रभर झोपलो. 12-12:30ला काहीतरी झोपलो आम्ही. 4 वाजता उठून म्हणजे रस्त्यावर झोपलो होतो बघितलं तुम्ही मागे. आणि आता 4 वाजता उठून आम्ही निघालो आहे. तेव्हापासून एक 150 किलोमीटर एवढी चालवली गाडी आणि एक थोडा रिफ्रेशमेंटसाठी हायवेला थांबले. खूप छान हायवे, मजा येते गाडी चालवायला. जेवढी पळवाल तेवढी कमी आहे, परंतु आम्ही जास्त नाही पळवत. नो रिक्स. आम्ही मजा करायला आलो आहे, रेसिंगसाठी नाही आलो म्हणून जास्त पळवत नाही. नॉर्मली आपले 100-120 स्पीडची लिमिट आहे इथं, त्या लिमिटप्रमाणे गाडी चालवतो. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर जर तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि शक्यतो रात्री जर ट्रॅव्हल करताय तर तुम्ही मेक शुअर राहा तुमच्या गाडीमध्ये डिझेल हवा. कारण की मागच्या एक 150 किलोमीटरपासून आम्ही पेट्रोल पंप शोधतो आहे, तर आम्हाला पेट्रोल पंप भेटला नाही. एक भेटला हा नायराचा पेट्रोल पंप, पण हा पण आमच्या गाडीमध्ये आमच्या मिळवणं चालत नाही. त्यामुळे आम्ही जास्त नाही टाकला, 500 रुपयाचा डिझेल टाकला. तो बोला माग पुढे काय 50 किलोमीटरवर आहे पेट्रोल पंप, तर तिकडं जाऊन पुन्हा टाकूया. तर तुम्ही मेक शुअर राहा की तुमच्या गाडीमध्ये डिझेल असेल आणि शक्यतो रात्री प्रवास करता तर असताच पाहिजे. आता पेट्रोल टाकला आणि जे 7 वाजता सकाळचे आणि आमचा नाश्ता याने परत चालू केलं. मला तर लेट झालं यायला. आलू पराठा दही सकाळ आपल्या इथं नाही खास, इथं तर खाऊ. ही जी येल्लो लाईन दिसते हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे आणि यामध्ये हा डोंगर आहे. हा डोंगराचं काम चालू आहे, म्हणजे टनलचं काम चालू आहे म्हणून असा गोल फिरून, म्हणजे इथून असा पूर्ण गोल फिरून या डोंगराला प्रदक्षिणा मारून मग इथं बाहेर निघत होता. म्हणजे हा टनल आहे, टनलच्या कामामुळे गोल फिरून यावं लागतं. आता इथून आम्हाला दिल्ली राहिलं आहे
काहीतरी 200 किलोमीटर 3 तास दाखवत आहे आम्हाला. आणि हाच सेम जागेवर थांबलो आहे जे मागच्या वेळी लडाखचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. संध्याकाळी जी आम्ही कॉफी पिली होती कॉफी बनवून तो याच ठिकाणी आम्ही थांबलो होतो. परत त्याच जागा आमच्यासमोर येतात कारण की हाच रूट आहे जाण्यासाठी. त्यामुळे त्याच जागेवर थांबतो आहे कारण तिथं माहिती आहे चांगलं खाणं आहे त्यामुळे तिकडेच थांबतो आम्ही. कालपासून जो आम्ही एक्सप्रेस खेळत होतो तो फायनली आज संपलेला आहे तो खेळ आणि आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहोत. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत दिल्लीमध्ये नोएडा. सकाळी नाश्ता केला होता 8 वाजता तेव्हापासून काय जेवण भेटणार आम्हाला. तर हे कचोऱ्या बाबा योगेश पण खातोय या कचोऱ्या खातोय पोट भरतोय. काल जो प्रवास आम्ही दुपारी 1 वाजता चालू केला होता तो आज दिल्लीमध्ये 3:55 संपला आणि आता ते हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं आहे. तर आता खूप थकलो आहे. ब्लॉग इथेच एंड करतो. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर मला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.